नमस्कार स्पर्धक मित्रांनो, पुन्हा एकदा आपण भेटूया. मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं एमपीएससी राज्यसेवा 2020 च्या बदलत्या अभ्यासक्रमानुसार सामान्य अध्ययन पेपर पहिला यामध्ये म्हणजे हिस्ट्री आणि जिओग्राफी हा जो विषय आहे, यामधला इतिहासाचा जो पार्ट आहे तो आपण बघितला. ह्या वेळात आपण दुसरा पार्ट बघूया, तो म्हणजे जिओग्राफी. दुसरा भाग आहे जिओग्राफी. शब्द वापरलेला आहे विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र. पहिल्या याच्यात नव्हतं, पहिल्या याच्यात एक केवळ इतिहास हा शब्द होता. इथे मात्र है ना भूगोल आणि विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ जिओग्राफी वाचताना तुम्हाला सातत्याने महाराष्ट्राचा भौगोलिक विचार करावा लागेल प्रत्येक क्षणाला, एवढं लक्षात ठेवायचं. परंतु असं नाही, सोबतच तुम्हाला जनरल जे आहेत भूगोलाचे जे काही जनरल भाग आहेत, सामान्य जे कॉन्सेप्ट्स आहेत त्याच्यावरही भर द्यायचा आहे. परंतु विथ स्पेशल रेफरन्स म्हटल्यामुळे महाराष्ट्रावर याचा अधिकाधिक भर राहील, अधिकाधिक कॉन्सन्ट्रेशन केलेलं राहील असं लक्षात ठेवायचं. आपण बघूया एक्झॅक्टली की काय काय आहेत चेंजेस. बघा, जिओग्राफी आहे विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र. किती टायटल्स आहेत तर टोटल 8 टायटल्स आपल्याला दिसतात. जिओमॉर्फॉलॉजी, क्लायमॅटॉलॉजी, ह्युमन जिओग्राफी, इकॉनॉमिक जिओग्राफी विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र असा म्हटलेला आहे काही ठिकाणी. लक्षात घ्या, हे बघून घेऊ आपण एक्झॅक्ट काय म्हटलंय. पॉप्युलेशन जिओग्राफी विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र. एन्व्हायरमेंटल जिओग्राफी स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र. जिओग्राफी and aerospace technology, fundamental of remote sensing, aerial photograph, GIS and its applications. बघा आपल्याला काय दिसतंय इथे 2-3 ठिकाणी आपल्याला विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र म्हटलेला आहे. म्हणजेच हा टिपिकल महाराष्ट्राच्याच कॉन्टेक्स्ट मध्ये राहणार, अधिकाधिक ज्या काही बाबी राहतील त्या महाराष्ट्राच्या कॉन्टेक्स्ट मध्ये राहणार. जनरल त्यामध्ये काही इश्यू असतील पण फोकस मात्र महाराष्ट्रावर केलेला आहे. परंतु जसं जिओमॉर्फॉलॉजी आहे म्हणजे भूरूपशास्त्र आहे, किंवा क्लायमॅटॉलॉजी आहे हवामानशास्त्र आहे, किंवा ह्युमन जिओग्राफी आहे मानव भूगोल आहे है ना, किंवा इथे जर आपण बघितलं जिओग्राफी अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजी जी आहे, याच्यामध्ये जर आपण बघितलं अवकाशीय किंवा अंतराळ तंत्रज्ञानाबाबत किंवा रिमोट सेन्सिंगचे जे काही मूलतत्वे आहेत याबाबत जर बघितलं तर आपल्याला असं दिसतंय की विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र म्हटलेलं नाही. यातील काही टॉपिक्स आपल्याला नवीन दिसत आहेत, टायटल्स नवीन दिसत आहेत, ते बघून घेऊया आपण. बघा, ह्युमन जिओग्राफी जो आहे हा नवीन टायटल आहे, परंतु सब टॉपिक घेतलेला आहे 2.5 ओल्ड याच्यामधनं. त्याच्यानंतर जिओग्राफी अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजी आहे, हा नवीन आहे. बाकीचे जे आहे त्यांना टायटल एकतर चेंज केलं आहे, काही ऍडिशन केलं आहे, काही रिमूव्हल केलेलं आहे असं दिसतंय. टोटल आपल्याला इथे 8 टॉपिक्स दिसून येतात. या 8 टायटल्स जे आहेत त्या 8 टायटल्स मध्ये एक्झॅक्ट टॉपिक किती आहेत तर बघूया आपण. तर आपल्याला 8 टायटल्स मध्ये 108 टोटल 108 टॉपिक आपल्याला कव्हर करायचे आहेत. म्हणजे आवाका हा भूगोलाचा सुद्धा बराच मोठा आहे. सिलेबस एक्सप्लिसिट केलेला आहे आणि त्या एक्सप्लिसिट केलेल्या सिलेबस मध्ये आपल्याला दिसतात टोटल 108 टॉपिक बघायचे आहे. एक एक टप्प्याटप्प्याने बघूया. सी पहिला 2.1 जिओमॉर्फॉलॉजी म्हणजे भूरूपशास्त्र मराठीमध्ये आपण बघूया. याच्यामध्ये 3 सबपार्ट आपल्याला इन जनरल दिसतात. याच्यामध्ये जे आहे जिओमॉर्फॉलॉजी मध्ये 3 सबपार्ट्स आपल्याला दिसतात इन जनरल. बघूया कुठले कुठले आहेत तर ते ना. बघा, पहिला आहे एकदम टिपिकल कॉन्सेप्च्युअल आहे, इंटेरियर ऑफ अर्थ, पृथ्वीचे अंतरंग, कंपोजिशन अँड फिजिकल कंडिशन्स, एंडोजेनिक अँड एक्झोजेनिक म्हणजे अंतर्गत आणि बाह्यांगत काही जे फोर्स आहे, शक्ती आहे त्या काय. त्यानंतर रॉक्स अँड मिनरल्स, दगड आणि खनिजे, कंट्रोलिंग फॅक्टर ऑन इव्होल्युशन ऑफ लँडफॉर्म्स, भूरूपांची निर्मिती कशी झालेली आहे ती, जिओमॉर्फिक सायकल्स आहेत, लँडफॉर्म्स आहेत असोसिएटेड विथ द फ्लुएल, डेझर्ट, ग्लेशियल अँड कोस्टल रिजन्स,
म्हणजेच नदी वगैरे जे आहेत त्यातले कुठले लँडफॉर्म्स आहेत ते आहेत. बघा हा जर विषय आपण बघितला तर आपल्याला असं दिसतंय की पूर्व परीक्षेमध्ये जो भूगोल आहे दिलेला बिलकुल त्यातलेच टॉपिक आपल्याला इथे दिसून येत आहेत, दुसरे टॉपिक दिसत नाहीत. म्हणजे जिओमॉर्फॉलॉजी जो हा विषय आहे हा जिओमॉर्फॉलॉजी विषय जो प्रिलिमला आहे तशा सारखाच आपल्याला दिसून येतो. हा पहिला पार्ट झाला. त्याच्यानंतर दुसरा पार्ट आपण सब पार्ट याचा बघूया. तर हा भारताच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आहे, इंडियाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये इथे वर्क केलेला आहे. इथे टिपिकल लिहिलेला आपल्याला दिसतंय बघा इंडिया, बघा हा इंडिया शब्द आलाय, इथे इंडियन सब कॉन्टिनेंट हा शब्द आलाय. म्हणजेच काय, भारताची भौगोलिक रचना आणि भारताचं भूरूप जे काय आहे ज्यामध्ये बदल झालेला आहे, ज्यामध्ये त्याचं जे काय इव्होल्युशन झालेलं आहे ते डिटेल्स आपल्याला इथे पाहायचं आहे. ठीक आहे, हा दुसरा पार्ट झाला. तिसरा पार्ट आपण बघूया. तर आपल्याला असं दिसतंय टिपिकल महाराष्ट्राच्या कॉन्टेक्स्ट मध्ये म्हटलेलं आहे. बघा इथे शब्द आहे महाराष्ट्र. बघा फिजिओग्राफी है ना, प्राकृतिक भूगोल जो आहे महाराष्ट्राचा तो आहे. नॅचरल लँडस्केप्स आहेत इन महाराष्ट्र, म्हणजे टेकड्या आहेत, रिजेस आहेत, टेबल लँड्स आहेत म्हणजे पठारा आहेत, पॉटहोल्स आहेत है ना. तिथे सिलेबस मध्ये काहीतरी भलतंच नाव देऊन ठेवलेलं आहे, ऍक्च्युअल ते पॉटहोल्स आहे. वॉटरफॉल्स आहे है ना, हॉट स्प्रिंग्स आहेत, नाही गरम पाण्याचे झरे आहेत, आणि बीचेस आहेत, पुळण ज्याला आपण म्हणतो समुद्र किनाऱ्यावरची ते दिलेला आहे. हा जो पार्ट आहे हा महाराष्ट्राच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आहे, आणि हा जो पार्ट आहे हा भारताच्या, आणि हा जो आहे हा संपूर्ण पार्ट आपल्याला जनरल म्हणून दिलेला आहे. तर आपल्याला हे कॉन्सेप्च्युअल बघता येईल, आणि हा कॉन्सेप्च्युअल सोबतच इकडे इंडिया आणि सोबत इथेच महाराष्ट्र आपल्याला दिसून येतोय. असे आपल्याला 3 पार्ट्स इथे दिसतात. टोटल 3 पार्टचे जे टोटल टॉपिक आहेत हे ह्या टायटल मध्ये टोटल 11 टॉपिक्स आपल्याला दिसून येतात. तर बघूया पुढे 2.2 क्लायमेटॉलॉजी. क्लायमेटॉलॉजी म्हणजे हवामानशास्त्र. हवामानशास्त्र जे आहे ह्या हवामानशास्त्राची आपल्याला इन जनरल 2 पार्ट्स दिसून येतात. बघूया 2 पार्ट्स कुठले आहेत ते. पहिला पार्ट हा आहे जनरल आहे, कॉन्सेप्च्युअल आहे. बघा हा पण प्रिलिमचाच आहे, हा जो आहे हा पण प्रिलिमचाच आपल्याला दिसतोय. बघा इथे ॲटमॉस्फिअर दिसतंय, वातावरण आहे है ना, सोलर रेडिएशन, हीट बॅलन्स आहे है ना, टेम्परेचर तापमान, हवेचा दाब आहे, त्यामुळे होणारे वारे निर्मिती है ना, त्यानंतर प्लॅनेटरी आणि लोकल विंड्स आहेत. म्हणजेच आपला हा टिपिकल जो प्रिलिमचा पार्ट आहे हा प्रिलिमचा पार्ट आपल्याला इथे दिसून येतो. आपल्याला काही वेगळा असा करायचा नाही आहे. त्याच्यानंतर दुसरा पार्ट जो आहे तो स्पेसिफाईड महाराष्ट्र, मान्सून्स इन महाराष्ट्र अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ रेनफॉल, ड्रॉप्स, फ्लड्स अँड इट्स प्रॉब्लेम्स, हा महाराष्ट्राशी संबंधित आहे. म्हणजे क्लायमेटॉलॉजी वाचताना भारताचा विचार इथे केलेला दिसत नाही. अनुषंगाने प्रश्न विचारू शकतात, कारण की इथे आलेला आहे एअर प्रेशर आणि लोकल विंड्स. लोकल विंड्स मध्ये आपल्याला बरंच काही लू वगैरे विचारू शकतात. म्हणजे महाराष्ट्रासोबत भारताचा सुद्धा विचार करायचा आहे. जिथे जिथे जनरल राहील तिथे तिथे भारताचा आणि जगाचा विचार राहणार, आणि जिथे स्पेसिफाईड इंडिया किंवा महाराष्ट्र केला आहे तिथे तो स्पेसिफिक केलेला राहील. म्हणजे याचा अर्थ एक लक्षात घ्यायचं की जिथे जिथे जनरल आहे आणि मग स्पेसिफाईड केलेलं आहे तर ते तर वाचायचंच आहे, आणि जिथे स्पेसिफाईड केलेलं नाही तिथे महाराष्ट्र हा वाचायचाच आहे. अनुषंगाने तो आलाच आहे, कारण तो कॉन्सेप्ट मध्ये येतो. याच्यामध्ये जर बघितलं आपण क्लायमेटॉलॉजी मध्ये हवामानशास्त्रामध्ये तर आपल्याला असं दिसतंय इथे 6 टॉपिक आहेत टोटल. हा जो आहे टॉपिक हा जुना जो सिलेबस आहे त्या जुन्या सिलेबस मध्ये 3rd डिव्हिजनला होता. 3rd डिव्हिजन म्हणजे जिओग्राफी आणि ऍग्रिकल्चर असा डिव्हिजन होता, त्या डिव्हिजन मधून हा घेण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर असं आपल्याला याचं विश्लेषण दिसतं. नेक्स्ट स्लाइड्स बघूया. मानवी भूगोल. मानवी भूगोल हा नवीन टॉपिक आहे, परंतु हा ओल्ड याच्यातून 2.5 मधून बायफर्केट करण्यात आला, आणि बायफर्केट करून तो मग घेण्यात आलेला आपल्याला दिसून येतोय. तर ह्युमन जिओग्राफी जो आहे त्याच्यामध्ये काय काय आहे बघूया. बघा पहिला पार्ट आहे. पहिल्या पार्ट मध्ये आपल्याला दिसतंय स्कूल ऑफ थॉट्स इन ह्युमन जिओग्राफी, डिटर्मिनिझम अँड पॉसिबिलिझम.
स्टॉप अँड गो डिटर्मिनिझम, डिफरंट अप्रोचेस टू अचीव द डेव्हलपमेंट. म्हणजे हा कम्प्लिटली थेरॉटिकल पार्ट आहे. याच्यामध्ये जिओग्राफीचे जे थेरॉटिकल कॉन्सेप्ट आहेत मानवी भूगोलाचे ते आपल्याला द्यायचे आहेत. वेगवेगळ्या थेअरीज आहेत त्या द्यायच्या आहेत. आता हा सिलेबस समजायचा वेळ आहे, ह्या थेअरी समजायचा वेळ नाही, त्यामुळे वेळ घालवत नाही. पुढे बघूया काय स्पेसिफाईड केलेलं आहे. दुसरा पार्ट तर आपल्याला असं दिसतंय, दुसऱ्या पार्ट मध्ये टिपिकल ह्युमन सेटलमेंट. हा पण थेरॉटिकल आहे, पण पहिला हा थेअरीज आहे आणि हा कॉन्सेप्च्युअल आहे. ह्युमन सेटलमेंट, कुठल्या प्रकारचे सेटलमेंट असतात, साइट्स कुठल्या असतात, है ना, टाइप्स वगैरे जे आहेत ते पाहायचं आहे. मॉर्फॉलॉजी कशी असते, स्टार आहे की काय आहे, अशा प्रकारचं. त्यानंतर ग्रामीण आणि शहरी भागामधले जे काही वसाहती आहेत त्या वसाहतीचे काय इश्यूज आहेत, म्हणजे ग्रामीण भागातील वसाहती कशा किंवा शहरी भागातील वसाहती कशा, स्लमचे जे इश्यूज आहेत ते वगैरे आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर एक सुंदर एक फ्रिंज एलिमेंट असतो जो ग्रामीण आणि शहरी याच्या दरम्यानचा पट्टा असतो, त्याला रुरल अर्बन फ्रिंज एरिया म्हणतात. तो एरिया खूप महत्वाचा आहे जो अर्बन एरियाच्या डेव्हलपमेंटला डिसाईड करतो आणि त्याचा सप्लाय करतो. हा एरिया सुद्धा इथे दिलेला आहे. तसंच शहरीकरण, त्याची प्रक्रिया काय आहे, त्याच्यानंतर त्याच्यावर अर्बनचा इन्फ्लुएन्स काय झालाय, तसंच जे काय रिजनल इम्बॅलन्स जे आहे, प्रादेशिक असमतोल जो आहे तो प्रादेशिक असमतोल सुद्धा आपल्याला बघायचा आहे. म्हणजेच ह्युमन जिओग्राफी मध्ये आपल्याला टोटल 9 टॉपिक्स दिसून येत आहेत. 2.4 इकॉनॉमिक जिओग्राफी. इथे शब्द आलेला आहे विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र, है ना. हा आर्थिक भूगोल आहे. आर्थिक भूगोलामध्ये जर बघितलं तर आपल्याला एकूण 6 भाग केलेले आहेत. याचे उपविभाग ज्याला आपण म्हणू किंवा उपभाग जो आहे ते 6 उपभाग केलेले आहेत आणि सर्व 6 भाग जे उपभाग आहेत त्याचे मिळून एक अराउंड 20 टॉपिक जे आहेत ते इथे दिलेले आहेत. बघूया कुठले उपविभाग आहेत. पहिला आहे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज, आर्थिक व्यवसाय किंवा आर्थिक उपक्रम. मराठीमध्ये याला आर्थिक व्यवसाय असा शब्द वापरलाय, पण प्रॉपर शब्द जो आहे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीचा मराठी अर्थ जर बघितला तर आपल्याला आर्थिक उपक्रम कुठले आहे तर फार्मिंग जे आहे, शेती जे आहे, शेतीचे प्रकार. पण कुठले, कारण की इथे विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र म्हटलं आहे, तर म्हणून इथे महाराष्ट्र आपल्याला दिलेला आहे. तसेच हाय यील्डिंग व्हेरायटीज महाराष्ट्रामध्ये कोणत्या वापरतात, कोणत्या एरियामध्ये काय, ते थोडंसं सांगोपांग अभ्यास करायचा आहे. मॉडर्न टेक्निक्स इन ॲग्रिकल्चर, म्हणजे हा थेरॉटिकल आहे पण महाराष्ट्राच्या परिप्रेक्षमध्ये जसं ड्रायलँड एरियाज वगैरे मध्ये काय वापरलं जातं काय नाही त्या कॉन्टेक्स्टमध्ये. ऑर्गॅनिक फार्मिंग, सस्टेनेबल ॲग्रिकल्चर हा पण एक कॉन्सेप्ट आहे, हा थेरॉटिकल आहे. विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र म्हटलं तरी थेरॉटिकल आहे. याचे 1-2 कुठे जर प्रोजेक्ट झाले असतील तेवढंच विचारणार. त्यानंतर महाराष्ट्राच्या शासनाच्या कुठल्या योजना आहेत का कृषी विकासासाठी, त्या इथे आपल्याला मेन्शन करायच्या आहेत. त्याच्यानंतर दुसरा आहे मत्स्य व्यवसाय, है ना. मत्स्य व्यवसाय, मासेमारी, याच्यामध्ये आपल्याला 2 प्रकार दिले आहे, इनलँड वॉटर आणि अरेबियन सी. कारण की महाराष्ट्राला समुद्र किनारा भरपूर मोठा लाभलेला आहे आणि त्याच्यापासून बरीचशी मासेमारीचा व्यवसाय चालतोय आणि बरंचसं त्यामुळे आपल्याला असं दिसतंय की व्यापार सुद्धा होतो, आंतरराष्ट्रीय व्यापार सुद्धा होतो आणि त्या कॉन्टेक्स्टमध्ये आहे. परंतु तरी सुद्धा जे काही मत्स्य व्यवसाय करणारी लोक आहेत त्यांची आपले प्रॉब्लेम्स आहेत, त्यांची आर्थिक प्रॉब्लेम्स आहेत, फायनान्सचे प्रॉब्लेम्स आहेत, ते बघायचे आहेत. आणि मॉडर्नायझेशन कसं झालेलं आहे फिशिंगचं किंवा झाले नाही का, कितपत झालेलं आहे, त्यात काही सुधारणा करायची आहे का, याच्यावर सुद्धा लक्ष द्यायचं आहे. मॉडर्नायझेशन झालं असेल तर त्याचे काय इश्यूज आहेत, काही अडचणी आहेत का, त्याचा फिशिंगवर काही परिणाम पडलाय का, हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर तिसरा टॉपिक आहे मिनरल्स अँड फ्यूल, खनिजे आणि ऊर्जा साधने. याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही फ्यूल आहे बघा, इथे तुम्हाला दिसतंय बॉम्बे हाय, हा बघा हा पट्टा बॉम्बे हाय दाखवलेला मी, है ना. तर ते कुठे आहेत का, अजून कुठे एक्सप्लॉयटेशन झालंय का मिनरल्सचं, म्हणजे जसं वेगवेगळे खनिजे आहेत, कोळसा वगैरे आहे विदर्भामध्ये वगैरे, तर त्याचं एक्सप्लॉयटेशन झालंय का. मायनिंगचे प्रॉब्लेम्स काय आहेत महाराष्ट्रातले, म्हणजे ओपन पिट मायनिंग वगैरे असतात, त्याचे आपले एन्व्हायरमेंटल इश्यूज असतात, ते काही आहेत का, किंवा एखादा ऍक्सिडेंट होतो
ते ॲक्सिडेंट हॅझार्ड्स, त्याचे काही इश्यूज आहेत का, किंवा त्याचं प्रॉपर एक्सप्लॉटेशन नाही होत आहे का इकॉनॉमिक लेवलवर, ते आपल्याला इथे पाहायचं आहे. बघा, याच्यामध्ये आता 3 टॉपिक आपण नेक्स्ट कव्हर करणार. टोटल 6 टॉपिक याच्यामध्ये आहेत आर्थिक भूगोलामध्ये. चौथा टॉपिक आपण बघतोय वाहतूक किंवा दळणवळण. बराच मोठा टॉपिक आहे इथे. महाराष्ट्रामध्येच म्हटलेलं आहे स्पेसिफिक. बघा, टाइप्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन कुठले आहेत ते आपल्याला दिसतंय की महाराष्ट्रामध्ये जे आहे रस्ते वाहतूक आहे, जलवाहतूक आहे आणि आपल्याला विमान वाहतूक सुद्धा दिसून येते. तिन्ही वाहतुकी महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत, काय विकास झालेला आहे का, आर्थिक विकास याच्यामुळे काय घडतोय का, आर्थिक विकासाचे काही मापदंड आहेत का, है ना. सस्टेनेबल डेव्हलपमेंट वारंवार शब्द येतोय हा, वारंवार जागोजागी, है ना. त्याचं काही इश्यूज ट्रान्सपोर्टेशनचे आहे का. ग्लोबलायझेशन म्हणजे जे काही जागतिकीकरण झालं त्याचा काय परिणाम पडलेला आहे ट्रान्सपोर्टेशनवर, त्याचा काय बेनिफिट झालेला आहे का, ते पाहायचं आहे. त्याच्यानंतरचा आहे टुरिझम. महत्वाचा विषय आहे, अत्यंत महत्वाचा आहे, कारण की अर्थव्यवस्थेमध्ये जे काही सेक्टर आहे, थर्ड सेक्टर आहे, सर्व्हिस सेक्टर आहे, त्यातला हा सर्वात महत्वाचा भाग आहे. याच्यामध्ये बघा टाइप्स ऑफ टुरिझम दिलाय, कल्चरल हेरिटेज दिलाय. पहिलं टाइप्स ऑफ टुरिझम दिलेला आहे, हा जनरल टॉपिक झाला. जरी इथे विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र म्हटलं तरी हा जनरल टॉपिक झाला, सगळीकडे लागू होतो. आणि कल्चरल हेरिटेज मध्ये मात्र इथे आपल्याला स्पेसिफाईड महाराष्ट्राचं पाहायचं आहे, इथे भारताचं किंवा जगाचं पाहायचं नाही. त्याच्यानंतर बघा नॉलेज बेस्ड इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज 6वाय. ज्ञानधिष्ठित आर्थिक व्यवसाय जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे, ज्याला फोर्थ सेक्टर सुद्धा म्हणतात किंवा सर्व्हिस सेक्टरचाच एक मोठा भाग आहे. इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री जी आहे ती खूप मोठी आहे. आय टी पार्क्स महाराष्ट्रामध्ये आहेत, पर्टिक्युलरली पुणा सिटी जे आहे, ज्याला सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया म्हणतात, त्याचं कॉन्ट्रीब्युशन काय, त्याचे इश्यूज काय आहेत. एक सीटीबीटी आहे. सीटीबीटी म्हणजे कॉम्प्रेहेन्सिव्ह टेस्ट बँड ट्रीटी नाही, कारण की हा कशाशी रिलेटेड आहे, नॉलेज बेस्ड इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. तर हा आहे कम्प्युटर टेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी, याचे काय इश्यूज आहेत, त्याचं रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या कुठल्या इन्स्टिट्यूट्स आहेत का महाराष्ट्रात, त्याचं काय वर्क आहे. जसं हॉपकिन इन्स्टिट्यूट वगैरे आहे किंवा सिरल इन्स्टिट्यूट आहे, व्हायरल इन्स्टिट्यूट आहे, वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्स आहेत. त्याचा रिसर्च अँड डेव्हलपमेंट काय केलेला आहे का, कुठला नवीन शोध लावलेला आहे का, त्यांची कार्यरचना काय वगैरे ह्याबाबत इथे प्रश्न राहू शकतात. 2.5 लोकसंख्या भूगोल. आपण याच्यापूर्वी बघितलेला आहे मानवी भूगोल. तर मानवी भूगोलाशी संबंधित आहे हा, परंतु हा लोकसंख्येशी निगडीत आहे आणि मानवी भूगोल हा वसाहती सेटलमेंटशी निगडीत आहे. तर बघूया आपण लोकसंख्या भूगोल काय आहे. तर आपल्याला जर बघितलं तर इथे सुद्धा आपल्याला दिसतात एक 7 टॉपिक कव्हर झालेले आहेत. याच्यामध्ये पहिला जो आहे तो जनरल आहे, सोर्सेस ऑफ पॉप्युलेशन डाटा. पण याच्यानंतर मग मात्र आपल्याला असं दिसेल की महाराष्ट्राशी संबंधित आहे, है ना. वाढ आहे, त्यानंतर घनता आहे, त्याचं वितरण आहे लोकसंख्येचं, ते महाराष्ट्रामध्ये काय आहे, हे महाराष्ट्रामध्ये काय आहे ते दिलेलं आहे. त्याच्यानंतर पॉप्युलेशन स्ट्रक्चर आहे, लोकसंख्येची संरचना कशी आहे, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स कसे आहेत. पॉप्युलेशन चेंज, लोकसंख्यामध्ये बदल होणारी काही घटक आहेत, ती म्हणजे फर्टिलिटी, मॉर्टॅलिटी आणि मायग्रेशन. म्हणजे जन्म, मृत्यू आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होणारं स्थलांतरण. बघा इथे लोक दिसतात स्थलांतर होताना. तर स्थलांतरण ह्या तिन्ही गोष्टीचा परिणाम जो आहे तो लोकसंख्येच्या याच्यावर पडतो, तो त्याचे कंपोनंट्स आपल्याला बघून घ्यायचे आहेत. हे जनरल पण आहे आणि इथे विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र आहे असं पण आहे. म्हणजे आपल्याला कॉन्सेप्ट पण बघायचे आहेत आणि सोबतच महाराष्ट्राशी रिलेटेड डाटा पण बघायचा आहे. लेवल्स ऑफ ट्रेंड ऑफ फर्टिलिटी, मॉर्टॅलिटी, मायग्रेशन इन महाराष्ट्र हा डाटा बेस्ड आहे. पॉप्युलेशन ग्रोथ आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हा जनरल आहे आणि महाराष्ट्राचा डाटा इथे बघायचा आहे. आणि लोकसंख्येच्या ज्या काही योजना आहेत लोकसंख्येबाबत, त्या योजनांचा सुद्धा इथे अभ्यास करायचा आहे. म्हणजेच काय, तर हा टॉपिक जरी विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र म्हटला तरी आपल्याला लोकसंख्या भूगोलाचे जे बेसिक कॉन्सेप्ट आहेत ते पण पाहायचे आहेत आणि सोबतच महाराष्ट्राचा डाटा पण पाहायचा आहे. सर्व महाराष्ट्राचा डाटा जो आहे महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंटच्या साईटवर आहे, तिथून घ्यायचा. इट्स ऑथेंटिक डाटा,
कारण की दुसऱ्या जर कुठून गाईडमधून कुठून घेतला तर अडचणी येऊ शकतात. महाराष्ट्र वार्षिकी पण आहे, त्यामध्ये पण छान डाटा दिलेला आहे. लोकराज्यामध्ये पण महाराष्ट्र शासन जे आहे ते आपला डाटा पब्लिश करतं. ही ऑथेंटिक साइट्स आहेत किंवा ऑथेंटिक डॉक्युमेंट्स आहेत, तेच रेफर करायचे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे आपल्याला दिसतंय पर्यावरण भूगोल, एन्व्हायरमेंटल जिओग्राफी विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र असा शब्द वापरलेला आहे. जरी वापरलेला आहे तरी काहीतरी गडबड आहे असं वाटतंय. नाव रूपाला काही बरोबर इथले डाटाज उरलेले दिसत नाही. म्हणजे दिलेला आहे विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र, तर कुठलं तरी स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र असलं पाहिजे. बघूया कोणता आहे स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र. तर बघा एक एक टॉपिक जर आपण वाचाल तर लक्षात येईल की हे काही महाराष्ट्राशी रिलेटेड नाही, तर हे जनरल आहे, त्याचा अनुषंगाने महाराष्ट्राचं बघायचं आहे. बघा पहिलं दिलेलं आहे परिस्थितिकी, इकोसिस्टीम, कंपोनंट, बायोटिक, अबायोटिक, फ्लो ऑफ एनर्जी, एनर्जी पिरॅमिड जे आहे, ऊर्जाचा जो पिरॅमिड आहे तो, न्यूट्रिएंट सायकल आहे. त्यानंतर फूड चेन, फूड वेब, त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन अँड कन्झर्वेशन, संवर्धन करायचं आहे आणि त्याचं जतन करायचं आहे. ग्लोबल इकॉलॉजिकल इम्बॅलन्सेस, जे काही पोल्युशनमुळे इम्बॅलन्स होत आहे ते आहे. रिडक्शन इन बायोडायव्हर्सिटी, बायोडायव्हर्सिटीमध्ये जी काही घसरण झाली आहे, जो नाश होतोय ते, त्याच्यामध्ये होणाऱ्या भीती निर्माण जे झालेल्या आहेत आणि त्या भीतीपायी जे काही मेन वाईल्ड कॉन्फ्लिक्ट होतं, वन्यजीवांचं आणि व्यक्तींचं कॉन्फ्लिक्ट होतं हा ना, नेहमी वाद झगडा होतो आणि बरेच वेळा वाईल्ड ॲनिमल्स हे वस्तीमध्ये येतात, तर त्याचा इश्यूज. डिप्लेशन ऑफ फॉरेस्ट, जंगलांचा ऱ्हास झालेला आहे, तो काय झाला आहे. त्यानंतर आपल्याला दिसते ग्लोबल वॉर्मिंग, हा अत्यंत महत्वाचा आहे. कुठकुठले कंपोनंट्स आहेत ते कंपोनंट्स आपल्याला इथे दिले आहे. ऍसिड रेन हे पण दिलेलं आहे. मग लगेच खाली वाचतो पुन्हा. एन्व्हायरमेंटल लॉज अँड एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट काय आहे, क्योटो प्रोटोकॉल आणि कार्बन क्रेडिट. बघा हे सगळे कसे टॉपिक दिसत आहेत, हे सर्व टॉपिक जनरल आहेत. फक्त बघा एक हिट आयलँड्स इन महाराष्ट्र, महाराष्ट्रामधले हिट आयलँड्स म्हणजे जेवढे अर्बन एरियाज आहेत मोठे मोठे है ना, त्या मोठ्या एरियाचे हिट आयलँड्स कुठले आहेत किंवा इंडस्ट्रियल एरिया, तो आपल्याला पाहायचा आहे. बाकीचं काहीही विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र नाही. त्या अनुषंगाने डाटा घ्यायचा आहे. महाराष्ट्राचं किती फॉरेस्ट गेलं, किती राहिलं, अनुषंगाने थ्रेट टू बायोडायव्हर्सिटी म्हणजे कोकणची बायोडायव्हर्सिटी किंवा इतर ठिकाणची बायोडायव्हर्सिटी काय आहे, एवढं घ्यायचंय. पण अदरवाईज हा जो आहे बघितला तर हा पूर्ण एरिया आपल्याला काय दिसतोय, हा टिपिकल जनरल एरिया आहे, कॉन्सेप्च्युअल एरिया आहे. याच्यामध्ये आपल्याला टोटल जर टॉपिक बघितले तर 14 टॉपिक कव्हर केलेले आपल्याला दिसून जातात. टिपिकल टेक्निकल आस्पेक्ट्स इथे विचारलेले आहेत. बघा त्यानंतरचा टॉपिक आहे 2.7, बटवन टॉपिक असं म्हणूया आपण त्याला, जिओग्राफी अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजी, भूगोल व अवकाशीय किंवा अंतराळ तंत्रज्ञान. याच्यामध्ये एकूण 11 टॉपिक आपल्याला दिसतात ठेवलेले आहेत. 11 टॉपिक आहेत. टिपिकल टेक्निकल आहेत, कॉन्सेप्च्युअल आहेत, टेक्निकल कॉन्सेप्च्युअल आहेत बघा, आणि सोबत डाटा बेस्ड आहेत. पण डाटा बेस कसे आहेत, इंडियाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आहेत. इंडिया आणि महाराष्ट्र असं दोन्ही राहणार. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला शब्द दिसून येतील, तर त्यानुसार आपल्याला लक्षात येतं. बघा इथे हा दिसतोय शेवटचा इंडिया, बघा इथे दिसून येतं इंडिया आहे. त्यानंतर ह्या सगळ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, ह्या कुठल्या आहेत, ह्या सर्व इन्स्टिट्यूशन्स हा जे आहेत राष्ट्रीय स्तरावरचे आहेत. मिशन शक्ती बघा, अँटी सॅटेलाइट मिशन हे पण राष्ट्रीय स्तरावर, सॅटेलाइट स्पेस ॲसेट्स राष्ट्रीय स्तरावरचा आहे. मॅनेजमेंट ऑफ स्पेस गार्बेज हे काही राज्य करत नाही. म्हणजे हा संपूर्ण जो पार्ट आहे, ह्या संपूर्ण पार्टमध्ये आपल्याला काय दिसेल, या संपूर्ण पार्टमध्ये 2 भाग आहेत. एक आहे टेक्निकल आहे आणि दुसरा आहे नॅशनल लेवलचा जो आहे, म्हणजे इंडियाच्या कॉन्टेक्स्टमध्ये हा विचारलेला आहे. हा कुठल्याही आपला राज्याच्या कॉन्टेक्स्ट मधला नाही आहे. त्याच्यामुळे याला आपण जनरल कॉन्सेप्ट आणि इंडिया ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये बघायचं. आता या अनुषंगाने जर प्लॅनिंग इन ट्रान्सपोर्टेशन बघितलं तर मग महाराष्ट्रामध्ये कुठले आहेत काय त्या कॉन्टेक्स्ट मध्ये तेवढंच पाहायचं आहे, बाकीचं पाहायचं नाही आहे. म्हणजे हा काही एक्झॅक्ट स्पेसिफाईड विथ रिलेशन विथ महाराष्ट्र नाही. आपण तर आपल्याला असं दिसतं 2.8 हा जो आहे
हा 3 याच्यामध्ये कॅटेगराइज केलेला आहे 2.8 जो एलिमेंट आहे त्यामध्ये जे कॅटेगरायझेशन केलं आहे त्या कॅटेगरायझेशन मध्ये ए बी आणि सी असं दिलेलं आहे. ए मध्ये आपण बघतो फंडामेंटल ऑफ रिमोट सेन्सिंग, त्याच्यानंतर बी मध्ये आपण एरियल फोटोग्राफ्स आणि सी मध्ये जीआयएस आणि त्याचे अनुप्रयोग जे आहेत ते आपण पाहूया. त्यापैकी पहिलं बघूया फंडामेंटल ऑफ रिमोट सेन्सिंग. बघा किती टॉपिक्स आपल्याला दिसत आहेत. तर आपल्याला असं दिसतंय की एक अराउंड 13 टॉपिक्स आहेत आणि हे संपूर्ण 13 टॉपिक्स टिपिकल कॉन्सेप्च्युअल आहे, टिपिकल टेक्निकल आहेत. बघा बेसिक कॉन्सेप्ट ऑफ रिमोट सेन्सिंग, डाटा अँड इन्फॉर्मेशन, रिमोट सेन्सिंग डाटा कलेक्शन, रिमोट सेन्सिंग ॲडव्हान्टेजेस अँड लिमिटेशन, रिमोट सेन्सिंग प्रोसेस, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, एनर्जी इंटरॅक्शन विथ ॲटमॉस्फिअर अँड विथ अर्थ सरफेस फीचर, सॉइल वॉटर व्हेजिटेशन, इंडियन सॅटेलाइट्स अँड सेन्सॉर कॅरेक्टरिस्टिक्स, मॅप रिझोल्यूशन, इमेज अँड false color composite, element of visual interpretation and digital data, passive and active microwave remote sensing, multispectral remote sensing and its applications. अशी आपल्याला 13 टॉपिक्स दिसतात. टिपिकल टेक्निकल आहेत. ऑनलाईन साईटवर कुठल्याही चांगल्या साईटवर गेला तर तुम्हाला हे मिळतील त्याचे टेक्निकल आस्पेक्ट्स, किंवा यूपीएससीची काही स्टँडर्ड बुक्स आहेत त्या स्टँडर्ड बुक्समध्ये तुम्ही रेफर करू शकता. ओरिजिनल टेक्स्ट वाचा किंवा ओरिजिनल डाटा जो आहे ऑनलाईन तो कलेक्ट करा. उगाच कुठल्या गाईडवर निर्भर राहू नका, अदरवाईज इथे रिस्क आहे, कारण टेक्निकल मॅटर्स आहेत. आणि यातले प्रश्न एकदा जर तुम्हाला ते जमलं म्हणजे एक ते पाठ करून घेतलं तर हे जशान तसे प्रश्न येतात. यामध्ये काही दुसरं कॉन्सेप्ट नाही, म्हणजे एक फॅक्ट्स आहेत, कॉन्सेप्ट ज्याला टेक्निकल फॅक्ट्स म्हणतो ते टेक्निकल फॅक्ट्स आहेत. थोडा बहुत जो आहे तो डाटा आहे. ठीक आहे. बी मध्ये बघा एरियल फोटोग्राफ, हा पण एक कॉन्सेप्ट आहे. तर आपल्याला असं दिसतंय याच्यामध्ये टोटल 5 टॉपिक दिलेले आहेत. टाइप्स अँड युजेस ऑफ एरियल फोटोग्राफ्स है ना, हवाई फोटोग्राफ कुठले आहेत, टाइप्स ऑफ कॅमेरा कुठले वापरल्या जातात, त्यांचे ॲप्लिकेशन, एरर डिटर्मिनेशन अँड स्पॅशियल रिझोल्यूशन, एरियल फोटोग्राफी इंटरप्रिटेशन अँड मॅप सेल्स, ओव्हरलॅपिंग अँड स्टिरिओ फोटोग्राफी. हा खूप मोठा महत्त्वाचा आहे एरिया आहे. हे तिन्ही एरिया खूप महत्त्वाचे आहेत. फ्युचर आहे, स्पेसचं फ्युचर आहे किंवा स्ट्रॅटेजिक याच्यातलं फ्युचर आहे. ज्यांच्याकडे सॅटेलाइट डेव्हलपमेंट झालं आहे किंवा फोटोग्राफिक डेव्हलपमेंट झालं आहे ज्या देशाकडे, त्या देशाकडे आता जे आहे बाकीचे देश त्याच्यातून डाटा विकत घेतात. त्या भारत याच्यामध्ये अग्रेसर आहे एरियल फोटोग्राफी आणि रिमोट सेन्सिंगमध्ये. बघा आपल्याला हे दिसते एरियल फोटोग्राफी, त्याचा कलर वेगळा दिसतोय. तर हे काय आहे काय नाही ह्याचा टेक्निकल अभ्यास आपल्याला इथे करायचा. तर हा सुद्धा टॉपिक काय आहे, हा सुद्धा आपल्याला टॉपिक दिसतोय टेक्निकल टॉपिक आहे. हा कुठलाही जनरल टॉपिक नाही आहे. हा पण आपण असाच जे आहे यूपीएससीचं एखादा स्टँडर्ड टेक्स्टबुक किंवा छानशी साईट जी आहे त्यातून ओरिजिनल डाटा घ्या. लास्ट टॉपिक आपण बघूया तो आहे जीआयएस अँड इट्स ॲप्लिकेशन्स है ना. यामध्ये एकूण 12 टॉपिक आपल्याला दिसून येतात. हे पण टिपिकल टेक्निकल आहेत. याच्यामध्येही तसंच आपल्याला करायचं आहे. बघा इंट्रोडक्शन टू द जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम, कंपोनंट ऑफ जीआयएस, जिओस्पॅशियल डाटा, स्पॅशियल ॲट्रिब्यूट डाटा, कोऑर्डिनेट सिस्टीम काय आहे, मॅप प्रोजेक्शन्स अँड टाइप्स काय आहे, रास्टर डाटा अँड मॉडेल्स काय आहे, वेक्टर डाटा अँड मॉडेल्स काय आहे, जीआयएस टास्क काय आहे, लँड यूज डाटा कव्हर चेंज ॲनालिसिस काय आहे, डिजिटल इव्हॅल्युएशन मॉडेल, ट्रँग्युलेटेड इरेग्युलर नेटवर्क डाटा मॉडेल्स, ॲप्लिकेशन्स जे आहेत हे मात्र आपल्याला ॲप्लिकेशन्स पाहायचे आहेत. कुठल्या ह्याच्यात ॲग्रिकल्चरला कुठले असतील किंवा डिझास्टर मॅनेजमेंटला कुठले आहेत है ना. आता आपण बघितलं एवढ्यात की बरेचसे डिझास्टर मॅनेजमेंट जे आहे हे जीआयएसच्या जे ॲप्लिकेशन्स आहेत त्याच्यानुसार सॉल्व्ह केले जातात आणि त्यामुळे जीवितहानी बऱ्यापैकी वाचू शकते. त्याच्यामुळे जीआयएस अँड इट्स ॲप्लिकेशन्स जो आहे तो एक टेक्निकल टॉपिक आपल्याला दिसून येतो. तर आपल्याला असं दिसतंय मित्रांनो, संपूर्ण जिओग्राफी जर बघितली तर जिओग्राफीचा बराचसा पार्ट जो आहे तो प्रिलिमला आहे. प्रिलिमला जो आहे त्यातलाच घेतलेला आहे, असा काही वेगळा घेतलेला नाही. हा जो शेवटचा पार्ट 2.8 वगैरे टाकला टेक्निकल, हा थोडासा वेगळा टेक्निकल जरी असला तरी प्रिलिमला यातला कधी कधी विचारला गेलेला आहे. त्याच्यामुळे हा काही नवखा नाही आहे, अनोळखी नाही आहे, एकदम नाविन्यपूर्ण असा काही नाही आहे. प्रिलिम जर तुमचं छान पक्का असेल तर मेन्समध्ये मात्र इथे शक्यता छान आहे. त्यामुळे मित्रांनो मला असं वाटतं
की प्रिलिमचा जिओग्राफीचा छान अभ्यास करायचा, मस्तपैकी मॅप ठेवायचे, ओरिजिनल टेक्स्टबुक वाचायचे किंवा NCERT वगैरे जे आहेत ते पुस्तकं वाचायचे आणि सातत्याने मॅप आणि डाटा याचं कॉम्बिनेशन बसवायचं, म्हणजे कॉन्सेप्ट पक्के होतात, फोटोग्राफिक मेमरी डेव्हलप होते आणि जिओग्राफी सोपा जातो. तर मला असं वाटतं मित्रांनो की तुम्हाला हा ब्रीफमध्ये सिलेबस समजला असावा. होप सो की याचं पारायण तुम्ही कराल, कारण की सिलेबसचं पारायण जर केलं नाही तर चांगला फटका आपल्याला परीक्षेमध्ये बसू शकतो. आणि जो सिलेबसचं पारायण करतो आणि त्याला स्टिकअप राऊंड वर करतो तो मात्र कम दाम में भरपूर रोशनी करू शकतो. धन्यवाद मित्रांनो.